आज आपण पाहूया वारशास अल्गोरिदमवरती एक्झाम्पल आहे यूजिंग वारशास अल्गोरिदम ऑब्टेन ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर रिलेशन आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर 1 टू ऑर्डर पेअर 2 टू ऑर्डर पेअर 2 4 ऑर्डर पेअर 3 टू ऑर्डर पेअर 3 4 ऑर्डर पेअर 4 1 अँड सेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 हे इंटेजर्स दिले आहेत. आता आपण वर्षाचा अल्गोरिदम यूज करून एक्झाम्पल सॉल्व करूयात. सोल्युशनमध्ये आपण फर्स्टली काय करतो, गिवन काय दिले, रिलेशन आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर 1 2 2 2 2 4 3 2 3 4 4 1 and set A is equal to element 1 2 3 and 4. Therefore by using Warshall's algorithm स्टेप फर्स्टला काय करतो आपण, गिवन रिलेशनवरून मॅट्रिक्स राईट डाऊन करून घेतो. आता गिवन रिलेशनवरून मॅट्रिक्स राईट डाऊन करून घेऊया. स्टेप 1 म्हणून काय करता तुम्ही, W0 घेता. W0 इज इक्वल टू काय असतो, मॅट्रिक्स M(r) असतो किंवा MR असतो, इज इक्वल टू मॅट्रिक्स. आता याच्यावरून काय मिळेल, किती एलिमेंट दिलेत, 1 2 3 4 एलिमेंट दिलेत. मॅट्रिक्स कितीचा मिळेल, 4/4चा मॅट्रिक्स मिळेल. 4/4चा मॅट्रिक्स मिळेल. मग रिप्रेझेंट एलिमेंट कोणते आहेत, 1 2 3 4 1 2 3 4. तर रिलेशन कसं डिफाईन झालं आहे, 1 1 झालं आहे का नाही. आपण काय करतो आहे, जिथं रिलेशन डिफाईन झाले तिथं 1 आणि जिथं रिलेशन डिफाईन झालेलं नाही आहे तिथं 0. मग 1 1 आहे का नाही, 1 2 आहे का आहे, 1 3 नाही आहे, 1 4 नाही आहे, 2 1 आहे का नाही, 2 2 आहे, 2 3 नाही, 2 4 आहे, पुढे 3 1 नाही, 3 2 आहे, 3 3 नाही, 3 4 आहे, 4 1 आहे आणि बाकीचं 4 4 वगैरे नाही. म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला, W0 मिळाला. आता W0चा वापर करून तुम्ही काय करणार, नेक्स्ट स्टेप 2 फॉर कशासाठी, K इज इक्वल टू 1साठी. म्हणजेच इथं मॅट्रिक्स काय मिळणार आहे तुम्हाला, W1 मिळेल. इथं मॅट्रिक्स काय मिळेल, W1 म्हणजेच काय मिळेल, M(r1) मिळेल. आणि हे झालं रिलेशन आर साठी आपण मॅट्रिक्स W0 डिफाईन केलेला होता. आता हा काय मिळेल, W1 म्हणजेच MR1 म्हणजे MR1 मिळेल. म्हणजेच काय मिळेल, इथं हा मॅट्रिक्स मिळणार आहे. त्यासाठी फर्स्टली काय करावं लागेल, इथं तुम्हाला इन W0चा वापर करून काय करणार आहात तुम्ही, फर्स्ट काय घेतो आपण, कॉलम घेतो आणि इन फर्स्ट कॉलम 1's पोझिशन घेतो. 1's पोझिशन इज. आता फर्स्ट कॉलममध्ये 1ची पोझिशन कितीला आहे बघा, कितीला आहे 1ची पोझिशन, फर्स्ट कॉलममध्ये 4ला आहे. म्हणून इथं काय मिळेल, फक्त 4 मिळेल. नेक्स्ट सिमिलरली इन फर्स्ट कॉलम घेतला तर काय घ्यावं लागेल, फर्स्ट रो घ्यावा लागेल. इन फर्स्ट रो काय मिळेल, 1's पोझिशन इज. आता फर्स्ट रोला 1ची पोझिशन कुठं आहे बघा, हा फर्स्ट रो कुठं आहे, इथं 2ला आहे. सेकंडला आहे, म्हणजे इथं काय मिळेल, 2 मिळेल. म्हणजेच ह्याच्यावरून रिलेशन इथं काय डिफाईंड होईल, इथं रिलेशन काय डिफाईंड होईल, तुमचं R1 हे रिलेशन डिफाईंड होईल. आणि R1 कसं डिफाईंड करणार तुम्ही, याच्यावरून. आता फक्त इथं एकच एलिमेंट आहे आणि इथं पण एकच एलिमेंट आहे. म्हणजेच फक्त रिलेशन काय मिळेल, 4 2 मिळेल. म्हणजेच W0मध्ये बाकीचे जे मॅट्रिक्समध्ये एलिमेंट आहेत त्याची पोझिशन काय राहणार आहे, सेम राहणार आहे, फक्त 4 2ला चेंज होणार आहे. म्हणून देअरफॉर मॅट्रिक्स कोणता मिळेल, W1 मिळेल. K इज इक्वल टू 1 घेतो आहे, त्यासाठी W1 इज इक्वल टू R1 इज इक्वल टू MR1. मॅट्रिक्स कोणता मिळतो, MR1 इज इक्वल टू कसा मिळेल मॅट्रिक्स, 1 2 3 4
4x4चा मॅट्रिक्स मिळणार आहे आपल्याला. 1 2 3 4. इथं 1 2 3 4. फक्त काय होणार आहे, इन W0 आणि W1मध्ये चेंज काय होणार आहे, फक्त 4 2ला इलेमेंट प्रेझेंट होणार आहे. बाकीचे इलेमेंट काय होणार आहेत, वरच्या W0च्या ॲज इट इज असणार आहे. ते इलेमेंट आपण रो फर्स्ट, रो सेकंड, रो थर्ड ॲज इट इज राईट करून घेऊया. 0 1 0 0 0 1 0 1 0 1 0 1. आता नेक्स्टला काय होणार आहे, फक्त इथं 4 2 इलेमेंट म्हणजे काय होणार आहे, 4 आणि 2ला इथला फक्त एलिमेंट चेंज होईल. बाकीचे एलिमेंट काय होतील, ॲज इट इज राहतील. म्हणजे तिथं रिलेशन रिप्रेझेंट झाले तर इथं काय मिळेल, 1 मिळेल. अदरवाईज काय मिळेल, 0 मिळेल. म्हणजे हा काय झाला तुमचा W1 झाला. आता ह्या W1चा वापर करून आपण नेक्स्ट फाइंड आउट करणार आहोत. काय असेल, नेक्स्ट स्टेप फॉर K इज इक्वल टू 2 साठी. इथं आपल्याला स्टेप 2 फॉर K इज इक्वल टू 2 साठी इन W1 काय मिळेल, इन सेकंड कॉलम वन्स पोझिशन इज 1 2 3 4. सेकंड कॉलम बघा, हा सेकंड कॉलमला काय झाले, 1 2 3 4 तिला आपण इलेमेंट प्रेझेंट राहिलेले. इन सेकंड रो वन्स पोझिशन इज, सेकंड रो बघा, सेकंड रो बघितल्यानंतर कुठं आहे, फक्त 2ला आणि 4ला आहे. मग ह्याच्यावरून नेक्स्ट रिलेशन आपलं डिफाईंड होईल. कोणतं रिलेशन डिफाईंड होईल, R2 कसा डिफाईंड होईल, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 2 4 म्हणजेच 1 2 1 4 2 2 2 4 3 2 3 4 4 2 4 4 हे रिलेशन डिफाईंड होईल. म्हणजे रिलेशन मी इथं राईट करते. काय मिळेल इथं रिलेशन आपल्याला, 1 2 1 4 2 2 2 4 3 2 3 4 4 4 हे रिलेशन काय झालं आपलं इथं डिफाईन झालं. तर याचा वापर करून आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंट करूयात. मॅट्रिक्स कोणता मिळेल आपल्याला, W2 म्हणजेच MR2 मिळेल. इथं रिलेशन R2 काय मिळालेलं आहे, ऑर्डर पेअर 1 2 1 3 2 2 2 4 3 2 3 4 4 4 आणि 4 2. याच्यावरून मॅट्रिक्स आपल्याला काय मिळाला, दिलेल्या रिलेशनवर R2 जेवढे इलेमेंट प्रेझेंट होते तेवढे इलेमेंट इथं रिप्रेझेंट केले. काय होता, 1 2 1 4 होता, 2 2 होता आणि 2 4 होता. नेक्स्ट 3 2 होता, 3 4 होता, 4 2 होता आणि 4 4 होता. आणि बाकीचे एलिमेंट काय घेतले, वरच्या W1मध्ये जे होते ते ॲज इट इज राईट केले. आता ह्याचा वापर करून नेक्स्ट स्टेप किती असेल आपली, स्टेप 3 फॉर K इज इक्वल टू 3 साठी. ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, इन W2चा वापर करून इन कोणता कॉलम मिळेल, इथं थर्ड मिळेल ना. आता ती K इज इक्वल टू 3 घेतोय म्हणजे कॉलम कोणता मिळेल, थर्ड. इन थर्ड कॉलम वन्स पोझिशन इज. आता थर्ड कॉलमला वन्सची पोझिशन आहे का, नाही आहे. वन्स पोझिशन इज काय मिळेल, अबसेंट मिळेल. आणि इन काय मिळेल, थर्ड रो पण चेक केला पाहिजे ना. जरी कॉलम अबसेंट मिळाला तरी रो पण चेक केला पाहिजे. इन थर्ड रो वन्स पोझिशन इज थर्ड रोला कुठं आहे, 2ला आणि 4ला आहे, 2 and 4. देअरफोर काय होईल इथं, देअरफोर W2 इज इक्वल टू W3. दॅट इज W2 बिकम्स W3. का असं झालं तर कारण याच्यामध्ये कॉलम्समध्ये इलिमेंटच प्रेझेंट नाही आहे, वन्सची पोझिशनच नसल्यामुळे काय मिळाला, W2 इज इक्वल टू W3 मिळाला. त्यामुळे मी इथं आता W3 परत राईट करत नाही, कारण आपला जो W2 आहे तोच काय आहे, W3 आहे. आता नेक्स्ट स्टेपला मी जाते. नेक्स्ट स्टेप काय असेल, स्टेप 4 फॉर K इज इक्वल टू 4 साठी. याच्यामध्ये कशाचा वापर करणार, इन W3चा. बट W3 काय आहे तुमचा, W2 आहे. म्हणजे मी इथं वापर कोणाचा करणार आहे, W2चा. इन W3 इज इक्वल टू काय आहे, W2. देन इन
फोर्थ कॉलम, इथं कोणता कॉलम असेल? फोर्थ कॉलम. पोझिशन कोणाची? वन्स पोझिशन इज. वन्स पोझिशन आता फोर्थ कॉलमला बघा वन्सची पोझिशन कितीला आहे? 1 2 3 4 आहे का? 1 2 3 4 सगळीकडेच आहे वन्सची पोझिशन कॉलममध्ये. आणि मग त्याच्याच रिलेटेड इन फोर्थ रो. फोर्थ रोला काय मिळेल? वन्स पोझिशन इज. वन्स पोझिशन इज रोला बघा कुठं कुठं आहे? 1ला आहे, 2ला आहे आणि 4ला आहे. 1 2 आणि 4ला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपण? नेक्स्ट रिलेशन डिफाईन करायचं. नेक्स्ट रिलेशन कोणतं असेल? R4 असेल. R4 कसं डिफाईंड होईल? 1 1 2 4 बरोबर 2 1 2 4 बरोबर 3 1 2 4 बरोबर 4 1 2 4 बरोबर. मी रिलेशन राईट करून घेते. 1 1 1 2 1 4. नेक्स्ट 2 1 2 2 2 4. नेक्स्ट 3 1 3 2 3 4. नेक्स्ट 4 1 4 2 4 4. आता याच्यावरून आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंट करूया. मॅट्रिक्स कोणता मिळेल? W4. म्हणजेच काय मिळेल? MR4 हा मॅट्रिक्स मिळेल. हा मॅट्रिक्स काय मिळेल इथं? 1 2 3 4 4x4चा मॅट्रिक्स असेल. 1 2 3 4. आता रिलेशन बघा कसं डिफाईन झालं आहे? 1 1 1 2. इथं 1 3 आहे का? नाही आहे, 1 4 आहे. पण 1 3 तर वरच्या मॅट्रिक्समध्ये 1 3 तर किती आहे? तुमचा 0 आहे. म्हणजेच इथं काय मिळेल? 1 1 0 1 मिळेल. नेक्स्ट 2 1 2 1 प्रेझेंट आहे, 2 2 प्रेझेंट आहे. 2 3 आहे का? नाही आहे. नेक्स्ट कोणता? 2 4. आता 2 3 वरच्या मॅट्रिक्समध्ये बघा तिथं पण 2 3 काय आहे? ॲब्सेंट आहे, 0च आहे. नेक्स्ट काय आहे? 3 1 3 2 3 3 आहे का? नाही आहे. आणि नेक्स्ट 3 4 आहे. त्याच्यानंतर 4 1 4 2 4 3 नाही आहे. 4 4 वरच्या मॅट्रिक्समध्ये पण नाही. म्हणजे रिलेशन आपल्याला काय मिळालं? हे मिळालं. म्हणजेच इथंपर्यंत काय झाले? आपल्या 4 स्टेप मॅट्रिक्स 4x4चा असल्यामुळे K = 4साठी काय झाले? आपल्या स्टेप पूर्ण कंप्लीट झाल्या. हेअर देअरफोर वी ऑब्झर्व दॅट इथं तुम्हाला काय मिळेल? ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर ऑफ R. ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर ऑफ R काय असतो? = R* असतो. म्हणजे दिलेले जो मॅट्रिक्सला असले मिळाला त्या मॅट्रिक्सवरून जे रिलेशन डिफाईंड होतो तो काय असतो? तुमचा ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर असतो. तोच काय असेल? R*. मग इथं परत रिलेशन तुम्ही राईट डाऊन करा. काय मिळेल? 1 1 1 2 1 4 2 1 2 2 2 4 3 1 3 2 3 4 4 1 4 2 4 4. हा काय झाला? तुमचा ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर इथं फाइंड आउट झाला. हेन्स द सोल्युशन ऑफ गिवन एक्झाम्पल.